पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार इंधन बचत आणि इतर सूचनांचं पालन राज्यातील स्वपक्षीय तसेच सत्तेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी करायला सुरुवात केलेली आहे. आज जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार यांनी आयोजित केलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीला ते स्वतः आपल्या घरून सायकलवर स्वार होऊन या महत्त्वपूर्ण बैठकीला दाखल झाले. मतदारसंघातील पांदन रस्त्याच्या कामाला गती येण्याच्या अनुषंगानं ही महत्त्वपूर्ण बैठक त्यांनी सातपुडा विश्रामगृहात आयोजित केली होती. यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे जो एक निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे आपल्याच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अगदी सुरुवातीपासून आपल्यापासून सुरुवात करावी यासाठी म्हणून सरकारातले असणारे काही आमदार आणि मंत्री अलीकडे स्वतःच आपण त्याचं अनुकरण करण्याचं काम सुरू केलं आहे. जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय कुटे यांनीसुद्धा आजपासून सायकलिंगवर कार्यालयात जायचं किंवा ज्या शहरातल्या ज्या काही गाठीभेटी आहेत ह्यासुद्धा सायकलवरच करायच्या असं ठरवलेलं आहे. साहेब काय सांगतील आपल्याला? हे बघा की आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याप्रमाणे इराण आणि अमेरिका इस्रायल युद्ध चालू आहे, युक्रेन रशिया युद्ध चालू आहे, निश्चितपणे याचा परिणाम हा भारतावर होतोच आहे आणि होणारही आहे. त्यामुळे ज्या वेळेस असे संकट देशावर आलेत किंवा येण्याची शक्यता आहे त्यावेळेस कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान असो किंवा नेते असो त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मोदीजींनी आवाहन केलेलं आहे. त्याला प्रतिसाद म्हणून सर्व मंत्री असतील, मुख्यमंत्री सगळेजण आपल्या गाड्यांमध्ये कपात करत आहेत. त्याचप्रमाणे आपलंही कर्तव्य आहे. हे देशप्रेम आहे शेवटी. यामध्ये काही राजकीय हेतू असण्याचा काही विषय येत नाही, कारण देशाची व्यवस्था आणि देश भक्कम राहिला तरच आपण राहणार आहोत. आणि म्हणून आपण सुद्धा त्या प्रतिसादाला देऊन, तसंही माझं मुंबईमध्ये विधानसभेमध्ये कधी पायीच जात असतो, मी कधीच गाडी वापरत नाही. परंतु आता या गोष्टीला प्रतिसाद म्हणून आपण तसंही सायकलिंगचा मला आहेच छंद आहे. त्यामुळे जळगाव शहरातल्या घाटीबेटी आणि ऑफिसमध्ये जाणे हे सायकलवरच करावं, जेणेकरून आपलाही थोडासा खारीचा वाटा हा असला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने करतो आहे आणि जास्तीत जास्त गाडीचा वापर आपल्याला कमी कसा करता येईल याचाही प्रयत्न आम्ही आता या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी संभ्रम किंवा टीका ह्या होत असतात आणि व्हायला पाहिजे, त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु सोनं खरेदी करू नये. आज आपण जर बघितलं तर प्रत्येक वेळेस सोन्याच्याबद्दल जेव्हा युद्ध झाले किंवा शब्द केलेलं तेव्हा त्या वेळेच्या पंतप्रधानांनी किंवा त्या वेळेच्या नेत्यांनी आवाहन केलेलं आहे. आज सोन्याचं जर आपण पाहतो तर आपण आयात जी आहे सोन्याची खूप मोठ्या प्रमाणात करतो. त्यामुळे आपलं गंगाजळ जे आहे, डॉलर आहे, ते मोठ्या प्रमाणात विदेशात जातात आणि त्यामुळे आपल्याला डॉलरचे भाव जे आहेत ते सध्या वाढताना दिसतात. म्हणून मोदींनी सोनं शक्यतो 1 वर्ष, आणि फारच इमर्जन्सी असले तर तो वेगळा गोष्ट आहे, आणि कोणाला बंधनकारक तर काहीच केलेलं नाही की तुम्ही सोनं खरेदीच करू नये असा काही नियम केलेला नाही. ज्यांना शक्य आहे, ज्यांना वाटतं आपल्या देशामध्ये प्रेम वाटतं किंवा आपण करू शकतो, त्यांनी सोनं शक्यतो 1 वर्ष खरेदी करण्याचा त्यांचा आग्रह आहे आणि त्यालाही आम्ही प्रतिसाद देणार आहोत. त्यामुळे अशा ज्या योजना आहेत की ज्यामध्ये काटकसरीत पेट्रोल डिझेल वाचेल. आता खाद्यतेल बघा की आजच्या खाद्य संस्कृतीमध्ये जर आपण आयुर्वेद जरी पाहिलं किंवा आपण मॉडर्न जरी फार्मेकॉलॉजी वगैरे पाहिली तरी तेल हे कमीत कमी वापरावं, शरीरासाठी अपायकारक आहे असं सांगितलं जातं. पण तेल कोणी खाऊच नाही असं तरी कोणी म्हटलेलं आहे. आणि ही कोणावर जबरदस्ती पण नाही आहे. ज्यांना असं वाटतं की आपण प्रतिसाद द्यावा, की आपला देश कार्य आहे, त्यांनी हे करावं. आणि ज्यांना आवश्यकता वाटत नाही त्यांनी मग तेल जास्त वापरावं, पेट्रोल डिझेल रोज मोठा उधळावं, सोनं 1 किलो डेली खरेदी करावं. कोणाची मनाई थोडी नाही. परंतु आपण काही या देशाचे लागतो, आपण या देशाचे पाईक आहे, आपण आपलं असल्यामुळे आपण त्या गोष्टीमध्ये थोडा विचार केला पाहिजे. आणि मला वाटतं की मोदीजींच्या आव्हानाला सर्वसामान्य जनता ही हमेशा प्रतिसाद देतील, यावेळेस देत आहे. निश्चितच देश पातळीवर असलेले हे आर्थिक संकट आणि याच्यातून देशाला सावरण्याच्या अनुषंगानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला स्थानिक प्रतिनिधींनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे. कॅमेरामन नितेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, जळगाव जामोद.